आहेत ना व्हिडिओ त्यांच्याकडं, मग वाट कशाला बघता? अहो आणा ना बाहेर, करा ना सार्वजनिक. मित्र हो, एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि नोटांचे ढीग असलेले व्हिडिओ फोटो अधूनमधून खळबळ उडवून देत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भातील 3 व्हिडिओ सार्वजनिक केले आणि पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली. अंबादास दानवे यांनी हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं असलं तरी वादाचा फडका मात्र एकनाथ शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये उडाला. एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचे हे प्रकरण बाहेर आणण्यामागं अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हेच आहेत असा आरोप एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला. अंबादास दानवे यांनी व्हिडिओ ट्विट केल्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी या प्रकरणामध्ये सुनील तटकरेंना ओढवलं. त्यांच्यावर जोरदार निशाणा साधल्यानंतर तटकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि आमदार दळवीवर पुन्हा शाल जोडीतले टोले हाणायचे तेवढे हाणले. आणि यानंतर संतापलेल्या या आमदार महेंद्र दळवी यांनी आता सुनील तटकरेंना एक खळबळजनक इशारा देऊन टाकलेला आहे. सुनील तटकरे यांचे अनेक व्हिडिओ आमच्याकडे आहेत, हे व्हिडिओ बाहेर आले तर ते तोंड दाखवू शकणार नाहीत असा इशारा या दळवी यांनी सुनील तटकरे यांना दिला. म्हणजे सुनील तटकरे यांचेही काही आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत की काय? म्हणजे आम्ही ते सार्वजनिक करू शकतो अशी सुद्धा त्यांनी दिलेली ही धमकी. पण या धमकीवर सुनील तटकरे काही बोलण्याच्या आधीच अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर पलटवार केला. अशा पोकळ धमक्या काय देताय हो? अशा पोकळ धमक्या देण्यापेक्षा जे काय असेल ना ते सगळं जनतेसमोर आणा अहो असं म्हणत या अमोल मिटकरी यांनी या महेंद्र दळवी यांना थेट आव्हानच दिलं. आता काय करणार हे महेंद्र दळवी? आहेत ना व्हिडिओ त्यांच्याकडं, मग वाट कशाला बघता? अहो आणा ना बाहेर, करा ना सार्वजनिक. का मिटकरी म्हणतात त्याप्रमाणे मग या फक्त धमक्या? अंबादास दानवे यांनी महेंद्र दळवी यांच्या ट्विट केलेल्या व्हिडिओवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा समाचार घेतला बघा. काय तर म्हणे आता मार्फिंगचा धंदा सुरू झालाय, बाकी सगळे धंदे बंद झालेत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल केला. तिकडं दुसरीकडं शिंदे गट आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सुरू झालेल्या वादावरून उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. महायुतीमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही, मित्र मित्र म्हणून एकमेकावर धाडी टाकण्याचं आणि एकमेकाची प्रकरणं बाहेर काढण्याचं काम सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. अहो नोटांच्या बंडलाच्या व्हिडिओवरून महायुतीमध्ये म्हणजे खरं तर शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये भलतंच रणकंदन आता सुरू झालेलं आहे. तिकडं दुसरीकडं सुनील तटकरे यांचे नक्की कसले व्हिडिओ शिंदे गटाकडे आहेत याची सुद्धा उत्सुकता आपोआपच ताणली गेली आहे. पण काही नाही, एकमेकाचे कपडे फाडत दोघेही उघडे नागडे होऊ लागले आहेत आणि महाराष्ट्र मात्र याकडे करमणूक हो म्हणून पाहू लागला आहे. महायुतीत उडालेला हा भडका आता आणखी किती भडकणार हे मात्र पाहावं लागेल. पण आगामी काळामध्ये मात्र हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होते. पाहूया आता आणखी कोण कोणाचे कसले कसले व्हिडिओ बाहेर काढतायत ते. पण मित्रांनो आपण मात्र फक्त ऐकत राहायचं बरं. महायुतीमध्ये सगळं काही आलबेल आहे. महायुती जनतेची कामं प्रामाणिकपणे करीत आहे. महाराष्ट्राच्या विकासाची स्वप्न फक्त महायुतीला पडतात. हसण्यासारखं असलं तरी आपण हे सगळं ऐकत राहायचं ना हो. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.